नागपुर के संविधान चौक पर सेवानिवृत्त बैंक अधिकारी एवं सामाजिक आंदोलनकर्ता विजय गजभिये ने बैंक और पुलिस प्रशासन के कथित पक्षपाती रवैये के खिलाफ धरना आंदोलन शुरू किया है। उनका आरोप है कि बैंक द्वारा वर्ष 2019 और 2020 में जारी 14,56,000 रुपए तथा 10 करोड़ रुपए की 2 चार्जशीट फर्जी और गैर कानूनी है। 10 करोड़ की चार्जशीट 4 वर्ष बाद वापस ली गई, लेकिन इसका कोई ठोस कारण स्पष्ट नहीं किया गया। उन्होंने पुलिस जांच को अपूर्ण और पक्षपाती पूर्ण बताते हुए संबंधित अधिकारियों के खिलाफ कार्रवाई, चार्जशीट रद्द करने तथा मुआवजा देने की मांग की है। साथ ही वर्ष 2014 के फसल बीमा क्लेम प्रकरण में निर्दोष अनुसूचित जाति के अधिकारियों पर लगाई गई पेनल्टी रद्द करने की मांग भी उन्होंने इस दौरान की है। माझं नाव विजय प्रेमदास गजभिये, मी राहणारा आता बुलढाण्याचा आहे आणि इथं 232 दिवसापासून धरणे आंदोलन माझं चालू आहे। मी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा अधिकारी होतो। विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचं एकत्रीकरण होऊन मग महाराष्ट्र ग्रामीण बँक झाली। आंदोलन सुरू केलं तेव्हा नागपूरला हेड ऑफिस होतं आणि 1 मे पासून जे आहे औरंगाबादला संभाजीनगरला ऑफिस गेलं आणि चेअरमन साहेब जे आहे आमच्या ग्रामीण बँकेचे ते तिथं बसतात। तर त्यांनी एकदम दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे आमचा जे विषय जो आहे तो प्रलंबित आहे। विषय सरळ आणि सोपा आहे माझा विषय की बँकेनं मला 2 विषयाला धरून 2 चार्जशीट दिल्या होत्या, त्याला आपण त्रुटीपत्र म्हणतो, कामातील काही त्रुटी। त्याच्यामध्ये बँकेचं असं म्हणणं होतं की एका केसमध्ये 14.5 लाखाचं नुकसान झालं आणि दुसऱ्या केसमध्ये 10 करोडचं नुकसान झालं असं त्यांचं म्हणणं होतं। नंतर त्या 14.5 लाखाच्या केसमध्ये विमा कंपनीचा सहभाग होता। म्हणजे पीक विमा जो असतो शेतकऱ्यांचा जो पीक विमा असतो तो शेतकऱ्याचा पीक विमा मी माझ्या लेवलवरून प्रीमियम जो आहे त्याचा इन्शुरन्सचा प्रीमियम जो आहे तो पाठवला, त्याची माहिती पाठवली, त्याचे डिक्लेरेशन सगळं पाठवले, त्याचा सगळं पुरावा माझ्याजवळ आहे। आणि यांचं म्हणणं आहे की तुम्ही ते डिक्लेरेशन पाठवले नाही, असं वेगळं काय त्याचा काही संबंध नाही। डिक्लेरेशन या शब्दाचा काहीच संबंध नाही, फक्त काय पाठवायचं होतं, माहिती पाठवायची होती आणि प्रीमियम पैसे पाठवायचे होते, पैशाची त्याची लिस्ट पाठवायची होती, एवढंच पाठवायचं होतं। ते आता योगायोगानं मी माझ्या पर्सनल मेलवरून पाठवलेलं असल्यामुळे ते मला सापडलं। ते यांना दाखवलं चौकशीमध्ये, ते त्यांनी मान्य करायला तयार नव्हते। ते तोपर्यंत यांनी एकतर्फी इन्क्वायरी करून त्याचा निकाल दिला आणि बँकेने निकाल दिला। सगळं बनावट, जशी ते चार्जशीटच बनावट होती, कारण तिथं डिक्लेरेशनचा काही उल्लेखच नव्हता, डिक्लेरेशन काही गरजच नव्हती। काय पाहिजे होतं, फक्त त्यांना शेतकऱ्यांचे पैसे पोहोचणं पाहिजे होतं शाखेकडून विभागीय कार्यालयाकडे आणि त्याची शेतकऱ्यांची माहिती आवश्यक होती। बाकीचं प्रोसेस आहे हे सगळं त्यांना करायचं होतं वरिष्ठ कार्यालयांना, पण त्यांची जी चूक आहे ती माझ्यावर ढकलली। ते माहिती पाठवली नाही आणि महत्त्वाचं म्हणजे काय की त्यातले मी 1,77,000 पहिल्यांदा पाठवले 31 जुलैपर्यंतचं प्रीमियम 2014चं आणि नंतर मग पुन्हा 15 दिवस काही मुदतवाढ झाली। मुदतवाढसाठी आम्ही 80,000 रुपये जमा केले होते, 80,706 रुपये ते मी पाठवले। यांनी काय केलं, ते 80,706 कंपनीला पाठवलेच नाही। कोण नाही पाठवले, ते आमच्या ऑफिसवाल्यांनी नाही पाठवले। मग त्यात माझा काही दोष आहे का? त्यात माझा काही दोष नाही। कंपनीनं ते नकारताना 2 कारण दिले की बा तुम्ही 80 प्रीमियम जे आहे ते प्रीमियम पाठवलं नाही आणि दुसरी गोष्ट होती की ते डिक्लेरेशन म्हणजे ते जनरेट करतात, जनरेट करते। माझं म्हणणं आहे की मग यांचं काय केलं, मी 2 वेळा यांच्या मागे लागलो। मी 2 महिने तरी वाट पाहिली। म्हणजे रिटायरमेंटच्या मला 1 महिना अगोदर यांनी 10 करोडची चार्जशीट दिली, ते पूर्ण बनावट होती। मी यांच्याकडे ते विड्रॉ करा, पहिली चार्जशीट विड्रॉ करा, दुसरी चार्जशीट विड्रॉ करा, सुरुवातीपासून अशी माझी मागणी आहे, पण यांनी ते काही केलं नाही। म्हणून मी काय केलं की याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार केली। पोलीस स्टेशनला तक्रार केल्याबरोबर यांनी 10 करोडची जी चार्जशीट होती, जी बनावट होती, ती मागे घेतली।